सगळं केलं आपल्यासाठी, सगळं काय ठेवलं नाही दादांनी आपल्यासाठी. रडायसारखं काय नाही आपल्याला ठेवलं. चांगलं बोला, व्यवस्थित बोला. आणि आम्हाला दादा काही नसलं तरी चालेल, तुम्ही आला, आमचं सगळं पूर्ण झालंय दादा. मला काही सुद्धा कशाची गरज नाही. मला फक्त तुम्ही पाहिजे, तुमची तब्येत आणि तुम्ही, बस. काही नको दादा. तुमच्या पावलावर पाऊल टाकून आयुष्य तुमच्या पाठीमागे काढणारी व्यक्ती मी आहे. मला काढायचंय ते सगळं क्लिअर होतो दादा. मी 1 महिन्यात तुम्हाला मी फोन करणार आहे, कळकुटे नानांना फोन करणार आहे, मी सरांना फोन करणार आहे. मी आराम करायचं सगळं. हो, आराम करून शरीर झालं पाहिजे. नक्की नक्की. तिथं बी अशी व्यवस्था नाही दादा. एकच नंबर दादा. मुलं आहेत, हा एक मुलगा आहे. दादाला बरोबर, दादाला बरोबर पाया पड, दर्शन घे. येतो इकडे. ही दादा 2 जुळी मुलं नानाच्या पायात. डिग्री पूर्ण झाली. आता ही पुण्यात असतात. मध्यंतरी पैशाची अडचण आली, मग ह्यांनी काय केलं, लँग्वेज आणि कोडिंगसाठी स्वारगेटला पुण्याला गेली होती. म्हणजे पप्पा आम्हाला एक मोटरसायकल द्या, तिथं संध्याकाळी दिवसभर लेक्चर करतो आणि संध्याकाळी ऑर्डर करून 200-400 रुपये कमवून आमचा खर्च भागवतो. आणि तुम्हाला बी काय ताकद नाही. आता तिथं 7 महिन्याचा एक कोर्स चालू आहे त्यांचा. हा, जुळी मुलं आहे की आता तुमची साथ आहे. तुम्ही नुसतं दिसला तरी दादा आमचं हृदय इतकं मोठं होतं, बस. पर्सनल त्यांना बोलायचंय. चला बरं थोडं बाहेर. चला, या बाहेर थोडं.